दिनांक 21 फेब्रुवारी शनिवार रोजी चेन्नईला जे IITचे विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातनं गेले होते, त्याच्यापैकी जवळजवळ 15 विद्यार्थी हे सेल्फी काढायच्या नादामध्ये आपल्या समुद्रामध्ये गेले असता तिथून लाटांचं प्रमाण वाढल्यामुळे अचानक त्याच्यापैकी 15 लोक जे आहेत, विद्यार्थी जे आहेत ते पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले. त्याच्यात जळगावचा एक जय पाटील म्हणून जो विद्यार्थी आहे जामनेरचा, तो वाहून गेला होता. परंतु आज दिनांक 23 रोजी सकाळी तो त्या ठिकाणी आढळून आला. यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये आम्ही मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्कात आहोत. तहसीलदार जामनेर हेही त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहेत आणि मंत्रालयाच्या स्तरावरून सांगण्यात आलेलं आहे की बॉडी मिळाल्यानंतर माननीय मंत्री महोदय श्री गिरीशजी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली बॉडी आपल्या जळगावला आणण्यासाठी आज प्रयत्न करण्यात येत आहे. किती वाजेपर्यंत येईल, काय शक्यता आहे? आज सकाळी 7:30 वाजता समुद्र किनाऱ्याच्या जवळच्या एका खेड्यामध्ये बॉडी सापडलेली आहे. त्याच्यामुळे ती प्रयत्न आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत बॉडी येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जामनेर तालुक्यातील कुठल्या गावाचं विद्यार्थी? जामनेर तालुक्यातला पाळधीचा विद्यार्थी आहे तो, परंतु त्याचे आई वडील जे आहेत ते जामनेरमध्ये राहतात.